मी काय इथं म्हणतो, आपल्याला पहिलं क्वेश्चन काय सांगितलं माहिती आहे का, हे जे दिलेले 2 लाईन आहेत ना, ह्या 2 लाईनचं कंबाईंड इक्वेशन काढा. मग आपण कंबाईंड इक्वेशन कसं काढतो, u इंटू व्ही इक्वल टू 0. म्हणजे 2 लाईन जे आहेत त्या 2 लाईनचं मल्टिप्लिकेशन करा, जेणेकरून तुम्हाला काय भेटेल, कंबाईंड इक्वेशन भेटेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यूची व्हॅल्यू कोण आहे आपल्यापाशी, x प्लस वाय मायनस 2. ओके, आणि त्यानंतरनं व्हीची व्हॅल्यू किती आपल्यापाशी, 2x मायनस वाय प्लस 2 इक्वल टू 0. ओके, मग आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला कोणतं इक्वेशन भेटेल, आपल्याला कंबाईंड इक्वेशन भेटेल. चला, x इंटू 2x काय भेटेल, 2x², x इंटू दिस मायनस xy, x इंटू 2x. आता वायनी मल्टिप्लाय करावं लागेल की नाही, सांगा मग, y इंटू सांगा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय भेटेल, 2xy. त्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला काय भेटेल, मायनस y². त्यानंतर ना ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस 2y. आता ह्या मायनस 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, काय येईल, मायनस 4x मायनस इंटू मायनस प्लस, इथं किती येईल, 2y मायनस 2 इंटू प्लस 2 इक्वल टू 0. शेवटी शिल्लक काय राहते बघून, ते आपलं कोण झालं, कंबाईंड इक्वेशन. मला सांगा इथं काय येतं, 2x². त्यानंतर टर्म कोणाचे घ्यायचे आहेत, xyचे, -1 प्लस 2. म्हणजे आपल्याला इथं काय भेटेल, प्लस xy. त्यानंतर पुढे गेल्यानंतर y². त्यानंतर एक्सचे टर्म -4 प्लस 2. म्हणजे आपल्याला किती भेटतील इथं, -2x. त्यानंतर yचे टर्म 2y प्लस 2y, 4y -4 इज इक्वल टू 0. ओके, हां, जेव्हा तुम्हाला जर प्रॉब्लेम्स हे लिहून घ्यायचे जर असेल तर सिम्पल काम तुम्ही करा की व्हिडिओ पॉज करा, पॉज करून मग नंतरनं लिहित बसा. ओके, बघा जरा पुढे गेल्यानंतर सेम पद्धतीनं इथं पण आपल्याला कंबाईंड इक्वेशन, थोडं टाईम जास्त जाऊ नये आणि तुमचं इंटरनेटवरचं डेटा कमी जायला पाहिजे, म्हणून मी डायरेक्ट थोडं लिहून ठेवलेलं आहे. ओके, हां, तर हे 2 लाईन असेल तर त्याचं कंबाईंड इक्वेशन u इंटू व्ही इज इक्वल टू 0. लाईन ॲज इट इज लिहून काढलं आहे. आता फक्त शिल्लक काय राहिलं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. ओके, ह्याचं मल्टिप्लिकेशन काय मिळतं बघा, सांगा, x इंटू वाय xy, x इंटू 2x -2 इंटू दिस -2y -2 इंटू दिस. ओके, हे आपल्याला काय भेटलं, ह्याचं कंबाईंड इक्वेशन भेटतं. सिमिलर वे त्याचं कंबाईंड इक्वेशन पण तसंच, 2 लाईन दिलेलं आहे, u इंटू व्ही इक्वल टू 0 म्हणजे आपलं कंबाईंड इक्वेशन. तर दोन्ही लाईनचं मल्टिप्लिकेशन आपण करूत म्हण. ह्या दोन्ही लाईनचं मल्टिप्लिकेशन काय होतं सांगा, काय येतं, x इंटू दिस x², x इंटू y, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2xy, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2y² इक्वल टू 0. शॉर्टमध्ये ह्याला सांगा मला आता काय येईल, x², हे दोघं किती येतात, +1 -2 -xy -2y² इक्वल टू 0. हे आपल्याला काय भेटतं आहे, कंबाईंड इक्वेशन. कंबाईंड इक्वेशन काढत असताना आपण काय काम केलं होतं की 2 इक्वेशन एकत्र आणून त्याचं मल्टिप्लिकेशन केलं होतं. सेपरेट इक्वेशन म्हणजे काय, आपण जे कंबाईंड इक्वेशन केलेले आहेत त्याचं सेपरेशन करायचं, म्हणजे 2 लाईन परत रिअरेंज करायचं. सोप्या शब्दामध्ये 10वीला जसं फॅक्टर पडलं होतं सेम त्या पद्धतीनं आपल्याला करायचं. ओके, तर आता हे एक दिलेलं इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट इक्वेशन बघायचं आहे. ओके, सेपरेट इक्वेशन a² मायनस b². मला तुम्ही सांगा a² मायनस b²चा फॉर्म्युला काय, a प्लस b a मायनस b. ओके, हे प्लस ॲज इट इज आहे, ह्या दिलेल्या गोष्टीसुद्धा ॲज इट इज. ओके, तर ह्या इक्वेशनला बघितलं तर हे दोघंजण तुम्हाला काय भेटतील, कॉमन दिसतील. ओके, मग त्या एका गोष्टीसाठी ह्या दोघांना मी काय केलो, कॉमन काढलो. हे जर कॉमन जर काढलं तर आपल्याला आतमध्ये काय भेटतं,
ह्या ठिकाणी जर एक्स मायनस वाय भेटलं, हे कॉमन जर बाहेर गेलं तर ह्याच्या ठिकाणी कोण शिल्लक राहत आहे, 1 इक्वल टू किती आलं, 0. ओके, मग असं जर असेल तर एक तर एक्स प्लस वाय इक्वल टू 0 अँड दुसरं काय येईल, एक्स मायनस वाय प्लस 1 इक्वल टू 0. ओके, असे दोन इक्वेशन तुम्हाला भेटून जातील. ओके, तर हे भेटलेले हे दोन इक्वेशन कोणते झाले, कंबाईंड इक्वेशनपासून मिळवलेले सेपरेट इक्वेशन झाले. ओके, ठिकाणी पहिले इक्वेशन काय दिलेलं की तुमच्यापाशी हे दोन लाईन्स आहेत, मग ह्या दोन लाईन्सचं सेकंड डिग्री इक्वेशन काढायचं आहे आणि ते सेकंडरी इक्वेशन कसं आहे का नाही ओळखायचं आहे, होमोजिनस आहे का नाही बघायचं आहे. ओके, मग त्या एका गोष्टीसाठी आपण पहिल्यांदा कंबाईंड इक्वेशन काढू. ओके, सेकंड डिग्री इक्वेशन काढायचं तर आपल्याला कंबाईंड इक्वेशन काढावंच लागेल. ओके, मग त्यासाठी आपण काय करू, कंबाईंड इक्वेशन बघू. ह्या दोघांचं कंबाईंड इक्वेशन काय येईल, 2x प्लस 3y इंटू एक्स मायनस 2y इक्वल टू 0. दोघांची मल्टिप्लिकेशन करून बघू. चला, 2x इंटू एक्स किती येईल, 2x², 2x इंटू 2y म्हणजे 4xy. आता ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन काय येईल, प्लस सांगा 3xy. ह्या दोघांचे मल्टिप्लिकेशन सांगा लवकर, चला, मायनस 6y² इक्वल टू 0. मग आता ह्यांना सोडून काय मिळेल आपल्याला, थोडं सॉल्व करा ह्याला. काय येतं आहे, -4 प्लस 3, -4 प्लस 3 -1. आपल्याला हे इक्वेशन भेटलं. तर हे इक्वेशन कोण आहे आपलं. ओके, आता प्रत्येकाची डिग्री बघा. ह्याची डिग्री 2 आहे, इतर रेस्ट टू 1, इतर रेस्ट टू 1, म्हणजे ह्याची डिग्री पण 2 झाली. ह्या टर्ममध्ये पण डिग्री 2 आहे. मग मी काय म्हणू दे, ओके, डिग्री ऑफ कोण each term in above equation is किती 2, that is same, therefore. ओके, मग काय म्हणू दे, सेकंड डिग्री इक्वेशन म्हणजे आपलं कंबाईंड इक्वेशन हे कसं झालं, इज होमोजिनियस. ओके, हां, आता ते संपल्यानंतर ना पुढचं एक आहे. आता पुढच्या इक्वेशनमध्ये आपल्याला काय दाखवायचं माहिती आहे का, की बघा की दोन लाईन म्हणजे आपल्या सेकंड डिग्री इक्वेशन दिलं आहेत, आपल्या लाईनचं पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. तर ते लाईन डिस्टिंक्ट आहेत का नाही हे विचारलं. ते काम करून पहिलं काम काय करून, गिवन इक्वेशन इज दिलेलं इक्वेशन काय ते ॲज इट इज लिहू. काय इक्वेशन दिलेलं, x² मायनस 2xy मायनस 3y² इक्वल टू 0. ह्याला थोडं सेपरेट करून. ओके, मग ह्याला सेपरेट बघा की, नाहीतर हे सेपरेट करून हे सगळं करत बसण्यापेक्षा आपल्याला अजून एक मेथड आहे ना, ह्याचं कम्पॅरिझन करूत म्हणा आपण. ओके, कम्पेअरिंग विथ कोणासोबत, स्टँडर्ड इक्वेशन बरोबर कम्पेअर करा. काय स्टँडर्ड इक्वेशन आपलं, x² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. ओके, मग आता हे काय येईल सांगा, कम्पेअर केल्यानंतर ना a इज इक्वल टू a कोण आहे, x² कोएफिशियंट, x² कोएफिशियंट कोण आहे 1. त्यानंतर ना सांगा 2hxy कोएफिशियंट किती आहे, -2, h इज इक्वल टू किती येतं, -1. सिमिलर वे b ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते, -3. ओके, मग हे संपल्यानंतर ना आपण नेचर ऑफ द लाईन काढण्यासाठी कोणतं टर्म बघतो, h² मायनस ab. ओके, मग h² मायनस ab ह्याची व्हॅल्यू बघू. hची व्हॅल्यू किती, -1 ब्रॅकेटचं स्क्वेअर, मायनस a ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे -3. मग आपल्यापेक्षा आन्सर काय येतं, इथं 1 आलं, मायनस आन्सर किती आलं 4.
आणि आलेली जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, 0पेक्षा मोठी आहे. ओके, मग देन बघा की h² मायनस AB ची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी जर असेल, देअरफॉर लाईन्स कसं म्हणायला पाहिजे, रिअल अँड कसे, लाईन्स आर रिअल अँड डिस्टिंक्ट. ओके, हीच प्रोसिजर परत पुढच्या इक्वेशनसाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, पहिल्यांदा मी दिलेलं इक्वेशन मी पहिल्यांदा ॲज इट इज लिहितो. ओके, मला सांगा लवकर चला, गिवन इक्वेशन इज, आपलं जे दिलेलं इक्वेशन आहे ते दिलेलं इक्वेशन ॲज इट इज लिहू. काय आपलं दिलेलं इक्वेशन, x² मायनस 6xy प्लस 9y² इक्वल टू 0. आता मला लाईन, नेचर ऑफ द लाईन काढायचं असेल तर कंपॅरिझन करावं लागेल. परत एकदा कोणासोबत कंपेअर करावं लागेल, कंपेअरिंग विथ, कंपेअर कोणासोबत करायचं, स्टँडर्ड सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन इक्वल टू 0. x²ची, x²चं कोएफिशियंट a आहे, इथं किती भेटतं, 1. त्यानंतरनं 2h, इथं कोण भेटतं आहे, -6. मग hची व्हॅल्यू किती भेटते. ओके, त्यानंतरनं b 9 मिळालं. ओके, मग हे जर मिळालं तर त्यानंतर आपण काय कोणाची व्हॅल्यू काढतो, इथं h² मायनस AB ची व्हॅल्यू काढतो. ओके, हां, मग h ची व्हॅल्यू किती आहे, -3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू किती आहे, 9. ओके, हां, आता मला ह्याच्यावरनं सांगा, -3चं स्क्वेअर तुम्हाला किती भेटतं आहे, 9. हे -9, आन्सर किती आलं, 0. मग h² मायनस AB ची व्हॅल्यू 0 जर असतील तेव्हा लाईन्स कसा असायला पाहिजे, लाईन्स कशा असायला पाहिजे, कोइन्सिडंट. हां, लाईन्स आपले पॅरललसुद्धा असू शकतात. ओके, नेक्स्ट आता आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेपरेट इक्वेशन काढायचं. ओके, सेपरेट इक्वेशन काढत असताना बघा की ह्या ठिकाणी आपल्याला बघा, पहिल्यांदा मी काय करतो, गिवन लाईन्स म्हणून ॲज इट इज लिहितो, x² मायनस 4y² इज इक्वल टू 0. ह्या ठिकाणी ह्याचं स्क्वेअर आहे, हे 4y² आहे ना, तर त्याला टोटल ब्रॅकेट टाकतो आणि स्क्वेअर करतो. आता वायचं स्क्वेअर तर ऑलरेडी होतंच, पण 4चं स्क्वेअर थोडीच होतं, त्यामुळे मी याला ह्याचं रूट घेतलो मग स्क्वेअर केलो, म्हणजे जेणेकरून नेक्स्ट सॉल्व केलं तरी 2चं स्क्वेअर 4 तुम्हाला ॲज इट इज भेटायला पाहिजे. इथं जर बघितलं तर आपल्यापाशी a² मायनस b² सारखं दिसतं आहे. मग तुम्हाला इथं काय येतं आहे, a प्लस b, दुसरं काय येतं आहे, a मायनस b इक्वल टू 0. देअरफॉर मग मला काय मिळतं सांगा, x प्लस 2y इक्वल टू 0 हे एक इक्वेशन भेटलं, x मायनस 2y इक्वल टू 0 हे दुसरं इक्वेशन भेटलं. हे कोण झाले आपले, हे दोन्ही आपले सेपरेट इक्वेशन झाले. ह्या लाईनचं इक्वेशन एक सेपरेट काढायचं, बरोबर आहे. सेपरेट इक्वेशन्स कोणते आहेत, चला, गिवन लाईन्स कोण आहेत आपले, 3x² मायनस 7xy प्लस 4y² इक्वल टू 0. ओके, हां, काही ठिकाणी तुम्हाला बोर्डवर हे चमकत असतील, पण मी जे बोलतो त्याकडे जर लक्ष द्या, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी काय लिहिलं होतं. ओके, बघा आता मला सांगा की ह्याला मी स्प्लिटअप कसं करू, मला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती मिळायला लागलं आहे, 4 3 जा 12. मग ह्याच्यामध्ये सुद्धा कसं स्प्लिटअप करू, मी ते काम करतो, 4xy मायनस 3xy, -4 -3 -7, -4 इंटू -3 तुम्हाला 12सुद्धा भेटतं आहे. ओके, त्यानंतर ह्या दोघांमध्ये कॉमन कोण भेटतं आहे, x कॉमन जर भेटला तर आतमध्ये कोण शिल्लक राहिलं, 3x मायनस 4y. ह्या दोघांमधून तुम्हाला कोण भेटतं आहे, -y कॉमन भेटतं आहे, बरोबर आहे. हां, -yला जर मी कॉमन घेतलो तर इथं +3x.
आपण ब्रॅकेटच्या समोर मायनस असेल तर ब्रॅकेटमधलं चिन्ह बदलायला पाहिजे. त्यामुळे इथं कोण भेटलं, इक्वल टू 0. समान असलेले ब्रॅकेट एकामध्ये आणि शिल्लक राहिलेल्या गोष्टी एकामध्ये. ओके, मग आपलं सेपरेट इक्वेशन कोणते झाले, 3x - 4y = 0. अजून दुसरं इक्वेशन कोणतं, x - y = 0. हे आपलं काय झालं, आपलं सेपरेट इक्वेशन झालं. त्यावेळेला आपण सेकंड एक्झाम्पलमध्ये तर मध्ये -7 होतं तर त्याचं फॅक्टर पाडलो. ओके, तर इथं ह्याचं मल्टिप्लिकेशन -1 यायला येतं आहे. ओके, मी परत रिपीट करतो, मल्टिप्लिकेशन किती येतं आहे, -1 आणि ॲडिशन मात्र +2 पाहिजे. अशी व्हॅल्यू तर शक्यच नाही आहे. ओके, मग अशा वेळेला आपण काय करतो त्याकडे थोडं जरा लक्ष द्या. बाकी परत एकदा, गिवन इक्वेशन इज, दिलेलं इक्वेशन आपण ॲज इट इज लिहू. ओके, हां, आता ह्याच्याकडे बघा, तुम्हाला सेपरेट प्युअर कॉन्स्टंट भेटतं आहे का. जर तुम्हाला सेपरेट प्युअर कॉन्स्टंट भेटत नसेल याचा अर्थ काय, हे इक्वेशन कुठनं जात आहे, ओरिजिनमधनं जातं. हे दोन्ही लाईन्स कुठनं जात आहेत, ओरिजिनमधनं जात आहेत. ओके, हे लक्षात घ्या, लाईन्स कुठनं जात आहेत, ओरिजिनमधनं. आता मी काय काम करतो, ह्याचं ऑक्झिलरी इक्वेशन काढायचं आपल्याला. ओके, मग ऑक्झिलरी इक्वेशन मी परत एकदा लिहितो, फॉर ऑक्झिलरी इक्वेशन मी काय काम करतो, दोन्ही साईडला y² डिवाइड करतो. हां, किंवा x² डिवाइड करा. सगळ्या साईडला x² जर डिवाइड केल्यावर इथं काय येईल, 1. ह्याला मी x² जर डिवाइड केलो तर 1x जाईल, 1x जाईल. ओके, म्हणजे इथं शिल्लक कोण राहील, 2 × y/x. आणि ह्या ठिकाणी काय शिल्लक राहील, x² डिवाइड केलं तर y²/x². मी ह्याला होल स्क्वेअर करू दे. हे केल्यानंतर आपण काय काम करतो, पुट y/x = m. m म्हणजे कोण, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, आतमध्ये असलेल्या 2 लाईनपैकी एका लाईनचा स्लोप. मी ही व्हॅल्यू पुटअप केलो, देअरफॉर 1 + 2m - m² = 0. ओके, आता काय करतो माहिती आहे का, दोन्ही साईडला चिन्ह बदलतो. दोन्ही इन द सेन्स दोन्ही साईडला -1 मल्टिप्लाय करतो आहे. ह्याला जर -1 जर मल्टिप्लाय केलं तर इथं कोण येईल, प्लस. ह्याला -1 मल्टिप्लाय करा, 2m. ह्याला -1 मल्टिप्लाय करा. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, दिलेल्या इक्वेशनचं कन्व्हर्जन आपण ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये का कन्वर्ट केलं. दिलेल्या इक्वेशनमध्ये 2 व्हॅरिएबल होते, तर त्या 2 व्हॅरिएबलचं कन्व्हर्जन सिंगल युनिट व्हॅरिएबलमध्ये आपण काय केलं, कन्व्हर्जन केलं. म्हणजे जेणेकरून आपल्याला बाय फॉर्म्युला मेथडनी एमची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ओके, त्यानुसार मग मी काय म्हणतो आहे, बाय कोणतं मेथड, फॉर्म्युला मेथडनुसार आपलं m = काय असायला पाहिजे, इथं काय असतं आहे, -b कोण आहे, हे आतमध्ये प्लस और मायनस √ कोण मिळतं इथं, आतमधल्या साईडला कोण मिळतं आहे, आपल्यापाशी फॉर्म्युला मी एकदा इथं लिहू दे, फॉर्म्युला -b + or - कोण, b² - 4ac/2a. मग इथं आतमधल्या साईडला बीचं स्क्वेअर करावं लागेल. बी म्हणजे कोण आपलं, -2 त्याचा स्क्वेअर -4 × a म्हणजे 1. c ची व्हॅल्यू किती आहे, -1 डिवायडेड बाय 2 × a ची व्हॅल्यू 1 आहे. ओके, मग इथं काय मिळेल, इथं 2 भेटलं, प्लस और मायनस -2चं स्क्वेअर +4. ह्या ठिकाणी किती मिळाले, +4 डिवायडेड बाय किती, 2. त्यानंतर आता एक सिम्पल लॉजिक आहे, 2 + or - हे 4 + 4 8 झाले की नाही. मग 8चं रूट किती येतं आहे, 8 म्हणजे किती, 4 × 2 = 8 म्हणजे 4चं रूट 2 आणि आतमधलं 2 ॲज इट इज. ओके, 8 म्हणजे 2√2 ना, रूटमध्ये 8 म्हणजे. मग तुम्हाला एमची व्हॅल्यू इथे किती भेटली, 2 जर डिवाइड केलात
1 प्लस और मायनस √2. हे कोण भेटलं? एम भेटलं. ओके, मग एमच्या एक प्लस व्हॅल्यू आहे, एक मायनस व्हॅल्यू आहे. त्या एका गोष्टीसाठी मी काय काम करतो, M1 इज इक्वल टू प्लस असलेली व्हॅल्यू घेतो आणि दुसरी गोष्ट M2 इज इक्वल टू हे मायनस असलेली व्हॅल्यू घेतो. ओके, मग इक्वेशन ऑफ लाईन्स आपले काय भेटतात? इक्वेशन ऑफ लाईन्स आर आपले इक्वेशन ऑफ लाईन्स काय भेटतात? y इज इक्वल टू M1x अँड y इज इक्वल टू M2x. आपण इथं कॉन्स्टंट का घेतलो नाहीत? कारण आपले लाईन्स कसे आहेत? ओरिजिनमधनं चालले नाहीत. झालं. y इज इक्वल टू M1ची व्हॅल्यू किती आहे आपल्यापाशी? 1 प्लस √2x y2. M2ची व्हॅल्यू किती येतं? 1 मायनस √2x. ओके, तर असं आपलं हे दोन वेगवेगळ्या लाईन आपल्याला भेटले, सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. त्यानंतर आपण ह्या लाईनकडे बघूत. म्हणून आपण कोण आहे हे गिवन लाईन्स. हे सोपं आहे. 5x² मायनस 3y² इज इक्वल टू 0. आता झालं आहे कसं, ह्या ठिकाणी मला a² मायनस b² फॉर्म्युला तर अप्लाय करायचा, पण अप्लाय करता येत नाही. रिझन काय माहिती आहे का? कारण होल स्क्वेअर थोडंच आहे. मग मला ह्या ठिकाणी होल स्क्वेअर मायनस ह्या ठिकाणी होल स्क्वेअर पाहिजे जर असेल, रूट घ्या, स्क्वेअर करा. 5चं रूट किती? √5. x² रूट x. रूट घेतलो आणि होल स्क्वेअर केलो. ह्यांचं सिमिलर वे. ओके, पहिल्यांदा दिलेल्या गोष्टीचं रूट घ्या आणि नंतर त्याचं स्क्वेअर करा. ओके, आता a² मायनस b² सारखं दिसतं. मग a² मायनस b² सारखं दिसले तर आपण काय करायला पाहिजे? a प्लस b इंटू दुसरं काय मिळतं आहे? a मायनस b इक्वल टू 0. देअरफॉर संपलं. एक तर हे इज इक्वल टू 0 अँड दुसरं कोण आहे आपलं? √5x मायनस √3y इज इक्वल टू 0. हे दोन कोण झाले त्याचे? सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन. पुढच्या ह्याच्यामध्ये काय काम करायला सांगितलं तुम्हाला? सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काढायला सांगितलं. तर आपल्याला माहीत असल्यासारखं काय माहीत आहे? सम ऑफ द स्लोप्स. सम ऑफ द स्लोप्स काय आपल्यापाशी? M1 इंटू M2 आहेत ना. मग ह्याचं सम ऑफ द स्लोपचं फॉर्म्युला काय? मायनस 2h/b. त्यानंतर दुसरी गोष्ट कोणती होती आपली? प्रोडक्ट ऑफ द स्लोप. प्रोडक्ट ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला काय? M1 इंटू M2 इज इक्वल टू किती? a/b. ओके, मग ह्या गोष्टी काढण्यासाठी मला त्याचा कम्पेअर करून a, b आणि 2h च्या व्हॅल्यू काढावं लागतील. ओके, त्यासाठी मी काय काम करतो? पहिल्यांदा हे गिवन घेतो. x² प्लस 4xy मायनस 7y² इक्वल टू 0. दिलेलं इक्वेशन पहिल्यांदा ॲज इट इज घेतलो. मग हे दिलेलं इक्वेशन आपल्याला काय काम करावं लागेल? कम्पेअर करावं लागेल. ओके, कम्पेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे? आपलं स्टँडर्ड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. मग हे कम्पेअर झाल्यानंतरनं आपल्याला एची व्हॅल्यू किती मिळते? 1. त्यानंतरनं 2hची व्हॅल्यू किती भेटेल? 4. त्यानंतरनं बीची व्हॅल्यू किती येते? -7. ओके, हां, तर ह्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. चला, -2hची व्हॅल्यू किती आहे? 4. बीची व्हॅल्यू किती आहे? -7. म्हणजे तुम्हाला सम ऑफ द स्लोप किती आला? 4/7. आता प्रोडक्ट ऑफ द स्लोप एक काढायचं आहे ना. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती? चला, एची व्हॅल्यू किती आहे? 1. बीची व्हॅल्यू किती? -7. मग ह्यालाच आपण कसं लिहू दे? -1/7. ओके, तर हे 3 एक्झाम्पल झाले. तर ह्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? आपल्यापाशी एक लाईन दिलेली आहे आणि ही जी लाईन आहे ना, तर ह्या इथं किती लाईन आहेत? आपले 2 लाईन आहेत. तर ह्या 2 लाईनपैकी एक लाईन ही आहे. ओके, मी परत एकदा सांगतो.
आपल्यापाशी इथं 2 लाईन आहेत, त्या 2 लाईनपैकी इथं एक लाईन आहे. 2 पैकी एक लाईन जेव्हा दिलेली असते तर तेव्हा आपण त्या लाईनचं स्लोप वापरतो. ओके, आपण काय करतो तर त्या लाईनचं स्लोप वापरतो. ओके, हां, मग ह्या लाईनचं स्लोप आपल्याला वापरायचं असेल तर ह्या लाईनचं आपल्याला काय पाहिजे, ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, ह्या लाईनचं काय पाहिजे आपल्याला, ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, मी परत एकदा रिपीट करतो. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, गिवन लाईन इज, दिलेली लाईन कोणती आहे, 2x + y = 0. ही गिवन लाईन आहे. मग ह्या लाईनचं स्लोप किती आपल्यापाशी, मी m कन्सिडर करतो. mचं फॉर्म्युला -a/b असते. ओके, -a ची व्हॅल्यू किती आहे, 2/b ची व्हॅल्यू किती आहे, 1. त्या एका गोष्टीमुळं m ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, -2. ओके, आता हे कोणाचं स्लोप आहे, हे कोणाचं स्लोप आहे, इथं जे 2 लाईन आहेत ना, त्या 2 लाईनपैकी एका लाईनचं हे स्लोप आहे. ओके, मग आता गिवन इक्वेशन ऑफ कोण, पेअर ऑफ लाईन इज. मग आता हे आपल्यापाशी पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन काय, 3x² + kxy + 2y² = 0. मग ह्याला ऑक्झिलरीमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर आपण दोन्ही साईडला डिवाइड कशाने करतो, x²ने. जर x² जर डिवाइड झालं तर इथं आपल्याला काय भेटतंय, लवकर 3x² गेले. इथं काय भेटतं आपल्याला, x² जर डिवाइड केलं तर 1x गेलं, y/x. इथं x² जर डिवाइड झालं तर y² आलं. मग y² मी काय काम करतो, ब्रॅकेट टाकतो आणि होल स्क्वेअर. ओके, तर आपल्याला आता पुटअप काय करायचं आहे, पुट y/x ह्याच्या ठिकाणी m पुटअप करू. मग m पुटअप केल्यानंतर आपल्याला काय भेटतंय, ओके, काय भेटेल, 3 + k, हे कोण आहे, m, हे कोण आहे, 2m². ओके, मी ह्याला इक्वेशन 1 म्हणतो. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ह्या इक्वेशनवरनं डायरेक्ट तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन तयार करता आलं, तुमचं तुम्ही डायरेक्ट करू शकता. हे समजायला पाहिजे म्हणून आपण असं करतोय. सिंपल लॉजिक आहे, ज्या ठिकाणी y² आहे तिथं m² ठेवा, ज्या ठिकाणी xy आहे तिथं m ठेवा. ओके, y² असल्या ठिकाणी m², xy असल्या ठिकाणी m, आणि इथं काहीच नाही. तुमचं ऑक्झिलरी इक्वेशन आपोआप मिळतं. आता मी काय काम करतो, बट m = किती आपल्यापाशी, -2. ही व्हॅल्यू इथं पुटअप करून म्हणजे किती येईल, 3 + k × -2 -2चं स्क्वेअर = 0. काय मिळेल, ओके, ह्या दोघांचं पहिल्यांदा बघू किती आहे, -2k. इथं किती मिळतं तुम्हाला, हे 3 आणि -2चं स्क्वेअर म्हणजे 4. 4 × 8, 8 + 3, 8 आणि 3 किती झाले आपले, 11, = किती, 0. दुसरी महत्त्वाची गोष्ट, -2k ला पलीकडे पाठवा म्हणजे 11 = 2k झालं ना. मग k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 11/2. ओके, तर ह्या पद्धतीनं. ओके, आता दुसरं एक्झाम्पल बघू. मग सेम कंडिशन आहे बघा, आपल्याला पेअर ऑफ लाईन दिलेल्या पेअर ऑफ लाईन. हां, गेल्या वेळेला काय झालं होतं, इक्वेशन वाईज काहीतरी दिलं होतं. इथं फक्त काय आपलं स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे. आपल्याला घेऊन काय करायचं, स्टँडर्ड असू दे नंतर काय असू दे, आपली प्रोसिजर जी आहे ना ते आपल्याला ॲज इट इज फॉलो करत नाही. ओके, सेम प्रोसिजर वाईज सुरुवातीला आपल्याला दिलेलं काय, 2 लाईन आहे तिथं, 2 लाईनपैकी एक लाईन दिलेली आहे. काय, 2 लाईनपैकी एक लाईन दिलेली आहे. मग एक लाईन दिलेल्याचा स्लोप वापरायचा. मग त्या दिलेल्या लाईनचं स्लोप जर वापरायचं असेल तर मला ह्याचं काय पाहिजे, ऑक्झिलरी इक्वेशन पाहिजे. ओके, 2 लाईनपैकी एक लाईन दिलं असेल तर ह्या लाईनचं आपल्याला काय लागणार आहे, ऑक्झिलरी इक्वेशन. ओके, मग ह्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपण डायरेक्ट नंतर बोलू. काय, पहिल्यांदा गिवन लाईन इज, किती गिवन, कोणते गिवन लाईन. हां, मग हे जर असेल तर आता ह्याचं स्लोप काय मिळतं, स्लोप = m = -a/b -a ची व्हॅल्यू कोण आहे, 3, b कोण आहे, -2. म्हणजे तुम्हाला स्लोपची व्हॅल्यू काय भेटली, 3/2.
ओके. आता कोण गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन. ओके, गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन कोण आहे आपल्यापाशी? ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0 हॅज अ डायरेक्ट ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन इज, मी मगाशी सांगितल्यासारखं आपल्यापाशी ऑक्झिलरी इक्वेशन याचा काय भेटेल? पहिलं महत्त्वाचं गोष्ट x² डिवाइड करतो त्याला ॲज इट इज. ज्याच्या ठिकाणी जिथं xy होतं तिथं काय करतोय m, जिथं y² होतं त्या ठिकाणी m² इक्वल टू 0. बरोबर आहे. हां, पण आपल्यापाशी mची व्हॅल्यू तर आहे ना, बट m इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला पाशी? 3/2. मग ही व्हॅल्यू इथं पुटअप करायला पाहिजे. मग काय येईल? a प्लस 2h, mची व्हॅल्यू 3/2, हे b mची व्हॅल्यू 3/2 त्याचा स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, पुढे गेल्यानंतर ना ह्याला थोडं सिम्प्लिफाय करून a प्लस हे 2 गेले, हे 2 गेले, शिल्लक कोण राहिलं? 3h, हे b. इथं काय मिळतं आहे? 9/4 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. दोन्ही साईडला एक काम करा, 4ने मल्टिप्लाय करा. म्हणजे मला इथं काय भेटेल? 4ने मल्टिप्लाय केल्यावर 4a प्लस ह्याला पण 4ने मल्टिप्लाय करा, 4 3 जा 12, ह्याला 4ने मल्टिप्लाय करा इक्वल टू 0. हां, गेल्या वेळेला कसं होतं माहिती आहे का? a h आणि bच्या व्हॅल्यूज माझ्यापाशी होत्या, त्यामुळं मला k फाइंड आउट करायला पाहिजे सांगितलं होतं. माझ्यापाशी दिलेल्या ह्याच्यामध्ये फक्त ही कोण आहे? ही कंडिशन आहे. जर ही तुमची लाईन असेल तर तुमचं पेअर ऑफ लाईन हे असं दिसेल. ओके, मग हे कोण आहे? परत एकदा कंडिशन आहे. समजायला लागलं? हे कोण आहे? कंडिशन आहे. दिस इज द कोणती लागणारी कंडिशन म्हणजे कोण झालं? रिक्वायर्ड कंडिशन झालं. ओके, हां, तर ही आपली कंडिशन मिळाली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण आता काय काम करू म्हणजे का? बाय की मी मगाशी सांगितल्यासारखं दोन गोष्टी तुम्हाला सांगतील. एक लाईन तर डायरेक्टली देतील किंवा असं म्हणलं जाईल की ही जी लाईन आहे काय होईल? कोइन्साइड. ओके, कोइन्साइड म्हणजे एकमेकांवर असेल तर स्लोप सेम, त्यामुळे आपण डायरेक्टली स्लोप घेतलेला आहे. ओके, किंवा स्वतः तीच लाईन आहे म्हणून सांगतील. कोइन्साइड 3 वर्ड कोणते कोणते ह्या गोष्टीसाठी? पहिलं काय म्हणायला गेलं? एक गोष्ट तर सेम लाईन देतील, दुसरी गोष्ट काय म्हणतील? कोइन्साइड, तिसरी गोष्ट काय म्हणतील? पॅरलल. ह्या तिन्ही कंडिशनमध्ये स्लोप आपल्याला काय भेटेल? सेम. जर परपॅन्डिक्युलर म्हणले तर स्लोपचं उलटं करायचं, मायनस लावायचं, म्हणजे परपॅन्डिक्युलर लाईनचं स्लोप भेटतं आहे. ओके, बरं. आपण इकडून तुम्हाला काय सांगितलं आहे? बाकी फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओरिजिनमधनं जाणाऱ्या लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन आपल्याला पाहिजे. ओके, आपण ते लाईन कसे आहेत की हे लाईन कसे आहेत? परपॅन्डिक्युलर आहेत. कोणाला परपॅन्डिक्युलर आहेत? इथं जे 2 लाईन आहेत ना, तर ह्या 2 लाईनला परपॅन्डिक्युलर आहेत. मग आता ह्या गोष्टी जर सॉल्व्ह करायचं असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला 2 मेथड आहेत. कोणतं? त्या 2 लाईनचं सेपरेट 2 इक्वेशन करा, त्याचे स्लोप काढा, त्या स्लोपवरून परपॅन्डिक्युलर लाईनचे स्लोप काढा, परपॅन्डिक्युलरच्या लाईनच्या स्लोपवरून इक्वेशन तयार करा 2, त्या 2 इक्वेशनचं पण लय मोठी प्रोसिजर होते. ओके, एवढं सगळं करत बसण्यापेक्षा मी काय काम करतो? आपलं सिम्पल मेथड, सम ऑफ द स्लोप प्रोडक्ट ऑफ द स्लोप, तर त्या मेथडने थोडं जाऊन बघतो. ओके, जागापुरती का नाही बघूत, नसेल तर काहीतरी ॲडजस्टमेंट करूत मला पण. ओके, बघा सगळ्यात सुरुवातीला मी काय काम करतो? गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन इज काय? 3x² प्लस 2xy मायनस y² इज इक्वल टू 0. बरोबर आहे. मग मी काय काम करतोय? कम्पेअर करतोय. कंपेअरिंग विथ कोणासोबत कम्पेअर करतोय? स्टँडर्ड इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल टू 0. अरे मग कम्पेअर केल्यानंतर ना a ची व्हॅल्यू 3 भेटली, 2h ची व्हॅल्यू 2 भेटली, मग h ची व्हॅल्यू किती भेटते? 1. बरोबर आहे ना.
कोइफिशियंट ऑफ एक्स वाय 2h आहे, मग इथं एक्स वायचं कोइफिशियंट 2h ची व्हॅल्यू असायला पाहिजे. बी इज इक्वल टू किती भेटते -1. ओके, तर ह्या गोष्टी भेटल्यानंतर ना दोन गोष्टी मी काढून घेणार आहे. पहिलं सम ऑफ द स्लोप, दुसरं प्रोडक्ट ऑफ द स्लोप. ओके, देन बघा की सम ऑफ द स्लोप. ओके, सम ऑफ द स्लोप काय मिळेल m1 m2 m1 प्लस m2. ओके, हां मी तर हे एक गोष्ट सांगितलं नाही की आपल्यापाशी जे दोन लाईन आहेत त्या दोन लाईनचे स्लोप्स m1 आणि m2 आहेत. ओके, फक्त तुम्ही काय काम करा, एक्झामच्या वेळेला मेन्शन करा. बा m1 प्लस m2 काय फॉर्म्युला असतं -2h/b. -2h ची व्हॅल्यू किती आहे 2, b ची व्हॅल्यू किती आहे -1. मग असं असेल तर ह्याची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 2, सम ऑफ द स्लोप. आता दुसरी गोष्ट ह्याच्यासोबतच आपल्याला काय काढायचं आहे, काय प्रोडक्ट ऑफ द स्लोप. प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू m1 इंटू m2 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द स्लोप आपल्याला काय भेटेल इथं a/b. a ची व्हॅल्यू 3, b ची व्हॅल्यू -1. आन्सर किती भेटलं -3. ओके, आता आपल्यापाशी दोन लाईन m1 आणि m2. ओके, बघा हिअर काय स्लोप्स ऑफ गिवन लाईन्स आर कोण आहेत सांगा m1 अँड m2. असं जर असेल देन स्लोप्स ऑफ कोणते लाईन्स परपेंडिक्युलर लाईन्स वेल काय भेटेल, मी त्याला m1 डॅश आणि दुसरं काय म्हणत आहे m2 डॅश. ओके, आता सिम्पल तुमचं स्लोप m1 जर असेल तर परपेंडिक्युलर लाईनचं स्लोप कसं काढायचं. पहिल्यांदा मी ह्याला उलटं करतो आणि ह्याला काय लावतो मायनस. उलटं करा मायनस लाव, कारण आपल्यापाशी परपेंडिक्युलरचं लाईनचं स्लोप m1 इंटू m2 इज इक्वल टू -1 असतं ना. मग m1ची किंमत म्हणजे एका लाईनचं स्लोप ह्या दुसऱ्या लाईनचा निगेटिव्ह इनव्हर्स एवढा असतं. कोणा एका लाईनचा स्लोप हे दुसऱ्या लाईनच्या निगेटिव्ह इनव्हर्स एवढा असतं. मग त्याचनुसार मी डायरेक्ट लिहितो फक्त इथं परपेंडिक्युलर लाईनचं स्लोप हे अगोदरच्या लाईनच्या कसं असतंय निगेटिव्ह इनव्हर्स. ओके, मग आता काय काम करायचं आपल्याला इक्वेशन ऑफ लाईन्स. कसले लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन इज काय मिळतील एक y इज इक्वल टू m1 डॅश x बरोबर आहे, दुसरं अँड y इज इक्वल टू m2 डॅश x बरोबर आहे. हां, आता हे संपल्यानंतर ना m1 डॅशची व्हॅल्यू तर आपल्यापाशी आहेच ना, काय y इज इक्वल टू -1/m1x. इथं m2 डॅशची व्हॅल्यू काय होते आपल्यापाशी -1/m2x. ओके, m1ला इकडच्या बाजूला आणा म्हणजे काय मिळेल आपल्याला m1y इज इक्वल टू -x. इथं पण सेम ना, m2 इकडच्या साईडला जर आले m2y इज इक्वल टू -x. ओके, मग ही गोष्ट संपल्यानंतर ना आपल्याला काय भेटेल -x इकडच्या बाजूला आले x प्लस m1y इक्वल टू 0 आणि हे -x इकडच्या साईडला आल्यानंतर ना x प्लस m2y इक्वल टू 0. ओके, हे -x इकडच्या बाजूला आणलो, हे -x इकडच्या बाजूला. आता हे दोन आपले सेपरेट इक्वेशन भेटले. ओके, दीज आर द कोणते सेपरेट इक्वेशन ऑफ लाईन्स. तुम्हाला कोणते इक्वेशन पाहिजेत
तुम्हाला तर कंबाईंड इक्वेशन पाहिजेत. मग ह्या दोघांचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. तुम्हाला काय, फाइंड द कंबाईंड इक्वेशन. बघा, तर मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, देन ओके, ह्याचा आन्सर नाही आहे बाबा हे, देन कंबाइंड इक्वेशन इज, दोघांना घ्या, मल्टिप्लिकेशन चालू करा. पहिली लाईन कोणती आहे, ओके, मी इकडच्या साईडला जातो. पहिली लाईन कोणती आहे आपली, x प्लस m1y. दुसरी लाईन कोणती आपली, x प्लस m2y इक्वल टू किती, 0. चला मल्टिप्लिकेशनला स्टार्ट करू. x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, x इंटू धिस म्हणजे काय, m2xy. आता ह्याचा आणि ह्याला मल्टिप्लाय करा, काय येतं आहे, m1xy. बरोबर आहे ना. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं आहे, m1 m2y स्क्वेअर आणि इक्वल टू 0. बरोबर आहे. आता बघा की एक्स स्क्वेअर, ह्या दोघांमध्ये xy कॉमन मिळतात ना. मग आतमधल्या साईडला कोण शिल्लक राहिले, m1 प्लस m2. बरोबर आहे. इकडं कोण आहे, m1 m2 y स्क्वेअर इक्वल टू 0. नीट बघितलं तर ह्या ठिकाणी सम ऑफ द स्लोप भेटत आहे, ह्या ठिकाणी प्रोडक्ट ऑफ द स्लोप भेटत आहे. सम ऑफ द स्लोप किती आहे, 2 आहे. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आहे, -3. मग त्या एका गोष्टीमुळं मी काय काम करतो, किती आहे सम ऑफ द स्लोप आपल्यापाशी, किती आहे 2. हे xy, प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आहे आपल्यापाशी, -3y स्क्वेअर. ओके. तर आता हे महत्त्वाचं. आता हे काय आपलं कंबाइंड इक्वेशन आहे. ओके, हे कोण आपलं कंबाइंड इक्वेशन. मी परत रिपीट करतो, इथं जे लिहिलेलं आहे ते ह्याचा आन्सर नाही आहे बाबा, हे ह्याचा आन्सर आहे. एकदा बघून घ्या, कारण हे पुसून आपल्याला ह्याचा आन्सर स्टार्ट करायचा आहे. ओके, हे पुसून काय करायचं आपल्याला आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लिहिलं नसाल मागं जावा, व्हिडिओ पॉज करा, मग नंतर लिहून घ्या. बघा काय म्हटलं, तुम्हाला केची व्हॅल्यू काढायची. ओके, हे केची व्हॅल्यू काढत असताना काय करायचं आहे की तुमच्यापाशी 2 पेअर ऑफ लाईन दिलेत ना, तर त्यापैकी एका लाईनचा स्लोप दुसऱ्या लाईनच्या 4 टाइम्सचा. स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन इज 4 टाइम्स द स्लोप ऑफ अदर लाईन. ओके, मी परत एकदा काय म्हणतो, सुरुवातच तिथनं करू तुम्हाला आपण. मी पहिल्यांदा सांगतो, लेट m1 अँड m2 आर द स्लोप्स ऑफ रिक्वायर्ड लाईन. मग असं जर असेल तर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, दिलेल्या कंडिशननुसार मी लेट म्हणतो m1 इज इक्वल टू 4m2. लेट का म्हणलं, कारण कोण कोणाच्या 4 पट आहे हे त्यांनी नाही सांगितलं, पण m1 m2च्या 4 पट आहे हे आपण लिहितोय, त्यामुळं लेट आहे. हे संपलं. आता हे m1 इक्वल टू m2 संपलं. ओके, आता आपल्याला दिलेलं पेअर ऑफ लाईन, गिवन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन काय, 4x² kxy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. बरोबर आहे. आता ही गोष्ट संपल्यानंतर ना आपल्याला ह्याच्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा कंपेअरिंग. कोणासोबत कंपेअरिंग करायचं, ax² प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. असं जर असेल तर a ची किंमत किती मिळाली, 4. 2h ची किंमत किती मिळते, k. त्यानंतर ना b ची किंमत किती मिळाली, 1.
बरोबर आहे. ह्या दोघांवरून आपल्याला काय करायचं, सम ऑफ द स्लोप आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप. ओके, काय काढायचं, सम ऑफ द स्लोप. असं जर असेल देन कोण, सम ऑफ द स्लोप काय येतं, m1 प्लस m2 इज इक्वल टू मायनस 2h/b मायनस 2hची व्हॅल्यू किती आहे k, bची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे इथं किती भेटलं तुम्हाला, मायनस k भेटलं. ओके, आता पण m1ची व्हॅल्यू तर ऑलरेडी आहेच ना आपल्यापाशी, किती आहे 4m2. त्या कौशल्यामुळे m1च्या ठिकाणी 4m2 पुटअप करू. ओके, ह्यानंतर ना m2 इज इक्वल टू किती भेटतं बघा की 4m2 प्लस m2 5m2. आलेले 5 इकडच्या साईडला जर आले तर m2ची व्हॅल्यू तुम्हाला k/5 भेटली. ओके, आता हे संपल्यानंतर ना अँड आपल्याला कोणाला काढायचं आता, प्रोडक्ट ऑफ स्लोप. प्रोडक्ट ऑफ स्लोप म्हणजे किती, m1 इंटू m2 इज इक्वल टू a/b. ओके, एची व्हॅल्यू किती आहे आपल्यापाशी 4, बीची व्हॅल्यू किती आहे 1, म्हणजे आन्सर किती आलं 4. m1ची किंमत किती आहे आपल्यापाशी, m1ची किंमत किती आहे आपल्यापाशी 4m2. मग ही व्हॅल्यू इथं पुटअप करतो, हे 4m2 हे m2 इंटू m2 कोण भेटलं m2 स्क्वेअर. हे 4 तर कॅन्सल गेले, आन्सर किती येतं इथं मग 1. बरोबर आहे ना, कारण हे 4 खाली जाईल ना. ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, पण m2ची किंमत तर आहे आपल्यापाशी किती आहे मायनस k/5. मग मी काय काम करतो, m2ची व्हॅल्यू इथनं पुटअप करू, मग काय येईल मायनस k/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके, मग लास्ट स्टेपमध्ये आपल्याला काय भेटेल, इथं k². बरोबर आहे, किंवा एक काम करूत ना, टेकिंग रूट ऑन बोथ साईड, किंवा बघा की इथं k² इज इक्वल टू किती भेटेल 25. बरोबर आहे, खालच्या साईड 5² म्हणजे 25 भेटेल. मग kची व्हॅल्यू किती भेटेल तुम्हाला प्लस और मायनस 5. ओके, अशा पद्धतीने मी परत एकदा रिपीट सांगतो, हे एक्झाम्पल इथं संपलं नाही, ह्याचं पुढचं तिथं लिहिलं होतं मगाशी, जे पुसून आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. एकदा बघून घ्या. माहिती का आपल्यापाशी जे एक्सरसाइज आहे ना 4.1, तर त्या 4.1 एक्सरसाइजमधले काही क्वेश्चन बघूत मला आपण. ओके, 4.1 एक्सरसाइजमधले काही क्वेश्चन. पहिलं क्वेश्चन त्यांनी काय सांगितलं माहिती का, आपल्याला 2 लाईन्स दिलेल्या आहेत. ओके, कोणते 2 लाईन्स, हे 2 लाईन्स दिलेले आहेत, आणि ह्या 2 लाईन्सला घेऊन आपल्याला काय काम करायचं, कंबाईंड इक्वेशन. गेल्या वेळेला ऑलरेडी एकदा आपण सॉल्व केलेलंच आहे, तर त्याच पद्धतीनं ओके आपल्यापाशी जे कंबाइंड इक्वेशन मिळतं आहे, हे कसं मिळतं आहे, u × v इज इक्वल टू 0. u म्हणजे आपली पहिली लाईन, v म्हणजे आपली दुसरी लाईन. ओके, मग यूची व्हॅल्यू इथं काय आहे आपल्यापाशी सांगा लवकर चला, 2x + y इंटू vची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला पाशी 3x - y इक्वल टू 0. मग ह्या 2 लाईन्सचं काय करायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन करायला पाहिजे. ह्या 2 लाईनचं मल्टिप्लिकेशन काय मिळतं, 2x × 3x, आन्सर किती आलं 6x². ओके, 2x × y मायनस 2xy, y × 3x 3xy मिळालं. त्यानंतर ना ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन -y² इक्वल टू 0. ओके, हां आता ह्या दोघांना थोडं सिम्प्लिफाय करूत म्हणा आपण, काय मिळेल 6x². इथं काय भेटतं आहे प्लस xy की नाही, -2 + 3 + 1 -y² इज इक्वल टू 0. तर हे कोण झालं आपलं, हे आपलं दिस इज द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन. ओके, सेम वेनी आपल्याला ह्याच्याबद्दल सुद्धा बघायचं. ओके, तर ह्याच्याबद्दल आपल्याला काय भेटते मला सांगा लवकर चला, ह्याच्याबद्दल काय भेटतं, काय म्हणत असतो आपण
कंबाइंड इक्वेशन इज काय, u इंटू व्ही इज इक्वल टू 0. यूची व्हॅल्यू x प्लस 2y मायनस 1, व्हीची व्हॅल्यू x मायनस 3y प्लस 2 इक्वल टू 0. ह्याच्यानी ह्याला मल्टिप्लाय करायला चला, एक्सनी मल्टिप्लाय करा, काय ते x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. ह्याच्यानी ह्याला मल्टिप्लाय करा, 3xy, x इंटू 2, 2x. आता 2yनी मल्टिप्लाय करूत म्हणून आपण. ओके, म्हणजे ह्याला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2xy, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 6y स्क्वेअर, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4y. ओके, इथंपर्यंत आलो. आता -1नी मल्टिप्लाय करू, मायनस एक्स, इथं प्लस 3y, ह्या ठिकाणी -2 इक्वल टू 0. ओके, तर ह्याच्या पुढं काय, ओके ह्याच्या पुढं काय, एक्स स्क्वेअर. ह्या दोघांमुळं काय मिळतं मला, -xy. त्यानंतरनं वाय स्क्वेअरचं टर्म, त्यानंतरनं एक्सचं टर्म, +2 - 1 +1 एक्स. त्यानंतर वायचं टर्म 3 + 4 किती झाले, 7 - 2 इक्वल टू 0. ओके, हां, तर हे इक्वेशन झालं. आता हे इक्वेशन, हे कोण झालं आपलं, कंबाईंड इक्वेशन झालं. सेम पद्धतीनं तिकडं जाऊ. आता ह्या ठिकाणी जाण्याच्या अगोदर आपण काय काम करू, एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघूत म्हणून आपण. ओके, कन्सिडर करा की इथं 2 आहे, ह्या ठिकाणी 3, म्हणजे तुमचं पॉईंट कुठं झालं, इथं 2,3. बरोबर आहे. पण तुमचे जे लाईन आहेत ना, कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहेत. म्हणजे बाकी एक लाईन काय असेल, एक्सला पॅरलल असेल, मग दुसरी लाईन कोणाला, काय एक लाईन कोणाला, एक्सला पॅरलल असेल, आणि जी दुसरी लाईन आहे ना, तर ती दुसरी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. ही लाईन वायला पॅरलल आहे, ही लाईन एक्सला पॅरलल आहे. बाकी हे एक्स, हे वाय. मग ह्या लाईनचं इक्वेशन काय झालं आपलं, एक्सच्या 2मधनं जाणारी लाईन म्हणजे एक्स इक्वल टू 2, वायच्या 3मधनं जाणारी लाईन म्हणजे कोण झालं, वाय इक्वल टू 3. बरोबर आहे ना. ओके, तर ह्या दोन लाईनचं आपल्याला फक्त काय काम करायचं आहे, की कंबाईंड इक्वेशन काढायचं आहे. ओके, आता ह्या ठिकाणी पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, दिलेले 2 लाईन तर आपल्याला पाहिजे, पण त्यांना तोंडी म्हणजे रिटर्नमध्ये द्यायचं कसं. ओके, काय म्हणायला पाहिजे, इक्वेशन ऑफ लाईन्स. कसले लाईन्स, पासिंग थ्रू. कसले लाईन, पासिंग थ्रू 2,3 अँड कसे पाहिजे सांगा लवकर चला, पॅरलल टू कोणाला, कोऑर्डिनेट ॲक्सिस. ओके, कोणाला पॅरलल, पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस आर. आता हे इक्वेशन तुम्हाला कसं भेटतील, एक्स इक्वल टू 2 आणि वाय इक्वल टू 3. ओके, मग हे 2 इक्वेशन जर असतील तर ह्यांच्यापासून मिळणारे आपल्याला कंबाइंड इक्वेशन कोण काय असतील, एक्स इक्वल टू 2, मी तर परत एकदा लिहितो, एक्स इक्वल टू 2. एक्स इक्वल टू 2 म्हणजे काय, ह्या 2ला पलीकडच्या साईडला जर आलं तर हे x - 2. बरोबर आहे. आणि दुसरं लाईन कोणतं होतं आपलं, y इक्वल टू 3, म्हणजे काय, 3ला इकडच्या बाजूला झालं तर हे भेटेल ना. 2 लाईन तर आपले भेटले, तर ह्या 2 लाईनला वापरून आपल्याला काय काम करायचं आहे, आपलं कंबाइंड इक्वेशन आपल्याला काढायचं. ओके, बरं, कंबाइंड इक्वेशन आता डायरेक्ट देन कंबाइंड इक्वेशन इज काय मिळेल, कंबाइंड इक्वेशन x - 2 इंटू y - 3 इक्वल टू 0. मल्टिप्लाय करा, काय येत आहे लवकर, एक्स वाय पुढं -3x पुढं, इथं पुढं झालं. हे आपलं काय झालं, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन. ओके,
आता हे जर प्रॉब्लेम संपलं तर आता हे पुढचं प्रॉब्लेम आहे बघा की आता आपल्यापाशी हे जे प्रॉब्लेम आहे ना तर ह्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं पासिंग थ्रू तर तिथनंच आहे पण लाईन कशी आहे ह्या दोन लाईनला कसे परपेंडिक्युलर आहे मी काय काम करतो ह्या दोन लाईनचे स्लोप काढतो ह्या दोन लाईनच्या स्लोपवरनं आपल्याला लागणाऱ्या दोन लाईन आहेत ना तर त्या दोन लाईनचे स्लोप मिळवतो मग आपल्यापाशी मिळालेले स्लोप आणि पासिंग थ्रू पॉईंट म्हणजे कोणतं बाय स्लोप पॉईंट फॉर्म आपण काय काम करू दोन्ही इक्वेशनचं दोन्ही लाईनचे इक्वेशन मिळून आणि त्या दोन्ही इक्वेशनवरनं कंबाईंड इक्वेशन काढूत म्हणून ओके बघा मी पहिल्यांदा स्टार्ट कशाने करू गिवन लाईन्स आर मग आपले गिवन लाईन्स कोण आहेत पहिलं कोण 3x + 2y - 1 = 0 आणि दुसरी लाईन कोण आहे x - 3y + 2 = 0 देन स्लोप्स पहिल्या लाईनचं m1 दुसऱ्या लाईनचं काय समजू m2 बरोबर आहे मग m1 स्लोप मला काय भेटेल -3/2 बरोबर की मायनस लावायचं आणि 3/2 इथं काय भेटतं आहे मायनस एक्सचं कोएफिशियंट 1 आणि वायचं कोएफिशियंट -3 म्हणजे किती भेटलं तुम्हाला 1/3 हे ह्या लाईनचे स्लोप मिळाले की नाही तर ह्या लाईनच्या स्लोपवरून आपल्याला परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप काढायचे मी काय म्हणत आहे स्लोप्स ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स मग आपले परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप मी काय समजू दे ह्या ठिकाणी मी ह्याला m1' म्हणतो m1' परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप म्हणजे निगेटिव्ह रेसिप्रोकल मग ह्याला उलटं करायचं आणि मायनस लावायचं ओके ह्याला उलटं केलं किती मिळालं 2/3 इथं एक मायनस होता अजून एक मायनस लावलं सिम्पल एवढं मिळेल अँड ह्या ठिकाणी m2' = -1/m2 भेटेल की नाही मग काय ह्याला निगेटिव्ह रेसिप्रोकल करायचा मग रेसिप्रोकल म्हणजे 3 आलं म्हणजे निगेटिव्ह करा म्हणजे मायनस आलं ओके तर मला परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप मिळाले परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप आणि पासिंग थ्रू पॉईंट दोघांवरनं आपल्याला काय भेटेल ओके काय परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप आणि पासिंग थ्रू पॉईंट ह्या दोघांवरनं आपल्याला काय भेटेल कंबाईंड इक्वेशन ओके इक्वेशन भेटेल इक्वेशन संपल्यानंतर आपल्याला कंबाईंड इक्वेशन भेटेल ओके मग आपल्यापाशी स्लोप पॉइंट फॉर्म काय आहे y - y1 = m काय x - x1 ओके तर आपलं पासिंग थ्रू पॉईंट कोण आहे 2,3 हिअर आपल्यापाशी x1 y1 ची किंमत 2,3 आहे ओके मग फॉर आपली पहिली रिक्वायर्ड लाईन ओके मग आपल्या पहिल्या रिक्वायर्ड लाईननुसार आपल्याला काय भेटतं ओके y - y1 ची व्हॅल्यू किती 3 त्यानंतर स्लोप इथं कोण असायला पाहिजे पहिल्या लाईनचं स्लोप म्हणजे m1' ना मी आता इथं काय करतो डायरेक्ट पुटअप करतो 2/3 x - x1 म्हणजे कोण आहे इथं 2 दोन्ही साईडला 3 मल्टिप्लाय करा 3y चला इथं 3 मल्टिप्लाय केल्यावर किती आले 9 इथं 3 मल्टिप्लाय केल्यावर 3 कॅन्सल झाले शिल्लक 2 राहिलं शिल्लक राहिलेल्या 2नी आतमध्ये मल्टिप्लाय केलो काय भेटतं 2x - 4 ह्या सगळ्यांना पलीकडे पाठवून म्हणजे काय भेटेल तुम्हाला 2x हे पलीकडे गेल्यानंतर काय भेटेल -3y बरोबर आहे -9 पलीकडे गेले +9 -4 + 9 म्हणजे काय भेटेल +5 = 0 ओके तर दोन लाईनपैकी ही एक लाईन आपल्याला भेटली बरोबर आहे आता कोणासाठी फॉर हे किती होती फर्स्ट रिक्वायर्ड लाईन मग आता काय करूया सेकंड रिक्वायर्ड लाईन
दुसऱ्या रिक्वायर्ड लाईनसाठी आपण ही गोष्ट काढूत म्हणून. ओके, हां पॉईंट तर तेच आहे. वाय मायनस y1ची किंमत किती 3, इकडं x मायनस x1ची व्हॅल्यू किती 2. हे तर फक्त इथं स्लोप मात्र दुसऱ्या लाईनचं स्लोप पाहिजे. आपल्यापाशी दुसऱ्या लाईनचं स्लोप किती आहे -3. आलेली व्हॅल्यू तिथं पुटअप करू. ओके ना, ही व्हॅल्यू इथं पुटअप केलो. मला काय मिळतं y-3 इज इक्वल टू -3 आतमध्ये प्लस 3 2 जा 6. ह्यांनाच इकडं बोलवा या वेळेला. काय येईल 3x सांगा प्लस y प्लस 6 इकडे आले -6 म्हणजे इथे किती झालं 9. हे कोड मिळालं आपल्याला सेकंड. बरोबर आहे, दुसरी लाईन भेटली की नाही. मग आता ही दुसरी लाईन जर असेल, पहिलं लाईन आणि दुसरं लाईन दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला कोण भेटणार आता कंबाईंड इक्वेशन भेटेल. ओके बरं, आता आपण काय करू देन कंबाईंड इक्वेशन इज काय. पहिली लाईन कोण आहे 2x मायनस 3y प्लस 5 इंटू 3x प्लस y मायनस 9 इक्वल टू 0. ओके, जागा कमी पडेल असं तर वाटतंय. आपण तात्पुरते इकडे सॉल्व करू. ओके, काय मिळेल मल्टिप्लिकेशन 2x इंटू 3x 6x², 2x इंटू y 2xy, 2x इंटू 9 18x. बरोबर आहे. त्यानंतर ना ह्याच्याने मल्टिप्लाय करू मायनस किती 3y इंटू 3x म्हणजे किती झाले -9xy. ओके, मग आता ह्या पुढे गेल्यानंतर ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करा. काय येईल -3 इंटू दिस -3y². ह्याच्याने 9ला मल्टिप्लाय करा. किती आन्सर होईल तुम्हाला प्लस 9 3 जा 27 y², y. ओके, हां आता हे संपल्यानंतर आपल्याला फक्त शिल्लक 5च राहिलं. मग 5नी मल्टिप्लाय करा. काय मिळेल आपल्याला 5नी मल्टिप्लाय केलं 5 3 जा 15 पुढं 5y मायनस 45 इक्वल टू 0. ओके, आता लगेच आपल्याला एका ह्याच्यामध्ये लाईनमध्ये होईल झालं तर बेस्ट आहे. 6x² ह्या ठिकाणी मग सांगा 2x² आणि -9xy म्हणजे मला किती भेटले -7xy. त्यानंतर ना -3y². आता एक्सचं कोइफिशियंट बघायला पाहिजे की नाही. -18 प्लस 15 -3x झाले. बरोबर आहे. त्यानंतर ना वायचं कुठे गेलं 27y आणि 5 27 प्लस 5 32y. शिल्लक राहिलं कॉन्स्टंट इक्वल टू 0. ओके, तर हे आपल्याला काय भेटलं ह्याचं कंबाईंड इक्वेशन भेटलं. जसं हे आहे सेम ह्याचं सुद्धा तेच आहे काम. ओके, आता ह्याच्यामध्ये इथं काहीतरी ह्याच्यामुळं स्पॉट येते का एकदा चेक करतो. आलंच आहे बघा, इथं काहीतरी येतं आहे. हे इक्वेशन काय मी परत एकदा सांगतो. 2x मायनस 3y मायनस 1 इक्वल टू 0 आहे. सेम कंडिशन आहे. आपली जी दिलेली आहे ना ह्याला पॅरलल आहे. बरोबर आहे. आणि पण ह्याला परपेंडिक्युलर आहे. जसं ह्याचं स्टार्ट कार्ड केलं त्याचं पण सेम. ओके, बघा फर्स्ट लाईन फर्स्ट गिवन लाईन इज किती आहे x प्लस 3y मायनस 1 इज इक्वल टू 0. असं जर असेल तर पहिल्या लाईनचं स्लोप m1 इज इक्वल टू -1/3 झालं. बरोबर आहे.
कळतं आहे? हां, बट रिक्वायर्ड लाईन इज कसं आहे, पॅरलल. ओके, रिक्वायर्ड लाईन कशी आपली पॅरलल टू गिवन लाईन. हो, मग हे गिवन लाईन असल्यामुळं तुमचं स्लोप कसं असेल, सेम. त्यामुळे मी स्लोप ॲज इट इजच घेतलो. आता सेकंड गिवन लाईन, आपली दुसरी गिवन लाईन कोणती आहे, इज 2x minus 3y minus 1 is equal to 0. ह्याचा स्लोप किती, m2 minus 2 by minus 3 म्हणजे किती आलं, 2/3. ओके, पण ह्या लाईनला आपली लाईन परपेंडिक्युलर आहे. मग मी काय म्हणते, बट काय, रिक्वायर्ड लाईन इज परपेंडिक्युलर टू गिवन लाईन. ओके, मग असं जर झालं तर मग तुम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळते, m2 डॅशची. मग मी काय म्हणत आहे, देन m2 डॅश ह्याची व्हॅल्यू किती भेटेल, सिम्पल निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय भेटेल, -3/2. ओके, सेम पद्धतीनं स्लोप पॉईंट फॉर्म, आपल्यापाशी दोन लाईनचे स्लोप मिळाले ना, तर त्या दोन लाईनच्या स्लोपवरनं आपण काय काम करू, स्लोप पॉईंट फॉर्म्युला आपल्याला करू. कारण स्लोप मिळालेत, पॉईंट तर आहेच, त्यामुळं स्लोप पॉईंट फॉर्म. मग मी काय म्हणतो, स्लोप पॉईंट फॉर्म इज काय असतं, स्लोप पॉईंट फॉर्म y minus y1 इज इक्वल टू mx minus x1. ओके, हां, आता हे जर मिळालं तर ह्याच्या पुढं जायचं कसं, आपल्यापाशी पासिंग थ्रू पॉईंट काय आहे, त्याला आपण x1 y1 म्हणायचं. काय पासिंग थ्रू पॉईंट आपल्यापाशी, -1, 2. आता पहिल्या लाईनसाठी फॉर फर्स्ट लाईन, आता ही आपली रिक्वायर्ड लाईनच असणार आहे. ओके, काय काय होईल तेवढं बघूत मग आपण. y minus y1, y1 कोण आहे, 2 इज इक्वल टू, इथं m म्हणजे स्लोप पाहिजे की नाही, x minus x1. ओके, हां, इथं कसं माहितं का, इथलं मायनस आणि इथलं मायनस, त्यामुळे इथं प्लस लिहिलं आहे. इथं m1 स्लोप पाहिजे, त्यामुळे m1 स्लोपची व्हॅल्यू किती आहे इथं, -1/3. दोन्ही साईडला 3ने मल्टिप्लाय करा. मग इथं काय येईल, 3y, 3ने मल्टिप्लाय करा 6, 3ने मल्टिप्लाय केल्यावर 3 3 कॅन्सल आहे, पण -1 राहिलं, -1ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. ओके, ह्यांना पलीकडे साईडला बोलवा. मग काय येईल, x + 3y, -1 इकडे आलं, प्लस झालं की नाही, म्हणजे इथे किती शिल्लक राहिले, 5. हे कोण झालं आपलं, हे आपली पहिली लाईन झाली. आता दुसऱ्या लाईनसाठी मग काय म्हणूया, फॉर सेकंड लाईन. मग काय मिळेल, y minus y1ची व्हॅल्यू किती आहे, 2. स्लोप नंतरनं बघू, x minus x1, पण x1ची व्हॅल्यू -1 आहे ना, त्यामुळे इथलं मायनस मायनस प्लस झालं. m2ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला. ओके, हां, m2 म्हणजे आपलं ना m2 डॅश. मग काय किती मिळेल इथं, -3/2. दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2ने दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल, 2y - 4. इथं 2ने मल्टिप्लाय 2 2 कॅन्सल झाले, पण -3ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, -3x -3. ओके, ह्यांनाच पलीकडे साईडला पाठवा. मग काय मिळेल, 3x + 2y, -3 पलीकडे गेले +3, म्हणजे इथे कोण शिल्लक राहतं, -1 इक्वल टू, ही कोण झाली आपली सेकंड लाईन. आता ही सेकंड लाईन जर झाली तर दुसरी महत्त्वाची आपल्याला काय काढायचं, देन कोणतं इक्वेशन, कंबाइंड इक्वेशन इज. ह्याचं कंबाइंड इक्वेशन, आपलं पहिलं इक्वेशन कोण आहे, x + 3y - 5. दुसरं इक्वेशन कोण आहे, 3x + 2y - 1 = 0.
ह्याचं फक्त मल्टिप्लिकेशन, अक्षर छोटे यायला गेलेत पण ह्याचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. थोडं समजून घ्या तुमचं तुम्ही. ओके, त्यासाठी एक्सनी मल्टिप्लाय करा. एक्स इंटू 3x किती आले 3x². एक्स इंटू 2y काय मिळतं आपल्याला 2xy. एक्स इंटू -1 -x. 3yनी मल्टिप्लाय करा काय येतं आहे 9xy. 3y इंटू 2y प्लस 6y². 3y इंटू -1 -3y. त्यानंतर -5ने मल्टिप्लाय करून 5 3 जा 15x. 5 2 जा 10y प्लस 5 = 0. ओके, ह्या पुढं काय मिळतं मला सांगा 3x². बरोबर आहे. आता xyच्या व्हॅल्यूज काय येत आहे 11xy. आता y² 6y². आता x -x -15x म्हणजे किती झाले -16x. आता yचे -3y -10y -13y. लास्ट कोण शिल्लक राहिलं कॉन्स्टंट. हे कोण झालं आपलं कंबाइंड इक्वेशन ऑफ अ गिवन लाईन्स.